संगमनेर तालुक्यातील वरुडी फाटा येथे एका घरावर दरोडा घालून 4 ते 5 दरोडेखोरांनी एका वृद्ध दाम्पत्यास लुटल्याची घटना बुधवारी मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडली। दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीमध्ये हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सुदाम आगलावे वय वर्ष 65 आणि त्यांची पत्नी राहीबाई आगलावे वय वर्ष 60 यांना जबर मारहाण झाली। यामध्ये राहीबाई गंभीर जखमी झाल्या आहेत। बुधवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी आगलावे यांच्या घराच्या दरवाजाला लाथा मारून घरामध्ये प्रवेश केला। दरोडेखोरांनी आजूबाजूला असणाऱ्या घरांना बाहेरून कड्या लावून घेतल्या होत्या आणि त्यानंतर सुदाम आणि त्यांच्या पत्नीस मारहाण केली। आल्याबरोबर कवाडाला धडका दिला। मी म्हणते कोण आहे तर लगेच धडका दिला त्याने कवाडाला। तसं कवाड मोडून कड्या कुलप गळून पडली त्याची। आतमध्ये आले त्याने लगेच मारायला सुरू केलं। मी ओरडायला लागले, म्हणायचे गप गप निसता म्हणायचे गप असं करायचे। म्हणलं माझा हात असा आदू आहे, मी काय करणार आहे आमच्या घरात आणि मग 50,000 रुपये सोसायटी काढले होते घरात। गळ्यातलं डाळिंब्या नेल्या, कानातलं नेलं, डोरलं होतं ते नेलं, एवढं गेलं। घरात कोणीच नव्हतं, आम्ही दोघं नवरा बायको होते। दांडके होते त्यांच्याजवळ, लय मोठाले दांडके होते। त्या दांडक्याने मारलं लय मोठाले दांडके होते। माझ्या पाठीत लय जाड होते मोठाले। ते काय आम्ही आरडायचं ते काय आम्हाला एवढं बघाय त्यांना हे का उतानं पातानं करू घेतलं त्यांना। आणि माझ्या पाठीमध्ये रपके हाणले, दांडके हाणले, गळ्यामध्ये हात घातला। म्हणलं नरड दाबीतो का काय नो। त्यांनी ते गळ्यातलं डोरलं ओढून घेतलं, कानातलं ओढून घेतलं आणि लय हाणलं। आम्ही म्हणलं काय असं। घरातील रोकड आणि अंगावरील सोन्याचे दागिने काढण्यास त्यांनी बजावले। दरोडेखोरांनी लाकडी दांड्यानं सुदाम आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करून त्यांच्याकडील चाव्या घेतल्या। पेटीमधील रोख 50,000 रुपये आणि अंगावरील दागिने असे 2 तोळे सोन्याचे दागिने घेऊन त्यांनी पोबारा केला। सुदाम आगलावे यांनी 2 दिवसांपूर्वी 50,000 रुपये पीक कर्ज काढलं होतं। दरोडेखोरांच्या मारहाणीमध्ये राहीबाई यांच्या उजव्या पायाला गंभीर जखम झाली असून पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे। या हल्ल्यामध्ये सुदाम आगलावे हे किरकोळ जखमी झाले आहेत। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस9 मीडिया, संगमनेर।